हॅलो नमस्कार. आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने अर्थशास्त्र या विषयाशी निगडीत रिव्हिजन सिरीज बघतो आहोत. या व्हिडिओत आपण जे पंचवार्षिक योजना आहे त्या पंचवार्षिक योजनेसंदर्भाने जी काही माहिती आहे त्याचा पार्ट 2 अभ्यासणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पंचवार्षिक योजना पार्ट 1 मध्ये आपण पहिली पंचवार्षिक योजना ते 7व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान ज्या ज्या काही घडामोडी घडलेल्या होत्या त्या आपण सविस्तर अभ्यासलेल्या आहेत. एकंदरीतच परीक्षाभिमुख अशी माहिती आणि परत एकदा जरी तुम्ही हे व्हिडिओ बघितलं तरी पंचवार्षिक योजनेसाठी कुठलाही अभ्यास रिसोर्सेस जे आहेत किंवा आपले जे साहित्य आहे ते परत बघण्याची आवश्यकता नाही. या इतक्या डिटेलमध्ये हे व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं की जे काही पंचवार्षिक योजनेचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण सविस्तर बघितलेलं आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे जे प्रतिमान आहेत ते आपण बघितलेलं होतं. पहिली पंचवार्षिक योजना ते 7व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान ज्या घडामोडी घडलेल्या आहेत किंवा कुठले जे उद्दिष्ट होते, कुठले आर्थिक वृद्धी दर जे ठरवण्यात आले होते ते सविस्तर आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. या व्हिडिओत आपण पार्ट 2 मध्ये किंवा या व्हिडिओत आपण जे उरलेले आहेत त्या 8वी पंचवार्षिक योजना ते 12व्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान जे जे काही घडामोडी आपल्या अर्थव्यवस्थेत घडलेल्या आहेत आणि एकंदरीतच म्हणजे अर्थव्यवस्थेचा जो टर्निंग पॉईंट, भारतीय अर्थव्यवस्थेतील जो टर्निंग पॉईंट आपण ज्याला म्हणतो, 1991 मध्ये जे काही आपण आर्थिक रिफॉर्म्स घडवून आणले त्याच्यानंतर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने बदल होत गेले आणि त्या आधीच्या परिस्थिती कोणत्या स्वरूपाच्या होत्या, या अशा एकंदरीतच आपला जो अप्रोच आहे तर या दृष्टिकोनातून आपण तशा पद्धतीने बायफार्केट केलेला आहे 2 पार्टमध्ये. ओके. सो या पार्टमध्ये काय बघणार आहोत, 8वी ते 12वी पंचवार्षिक योजना सोबतच जे काही नियोजन आयोग आहे, नीती आयोग आहे त्या संदर्भाने आपण कंपॅरिझन करून त्यांचं एकंदरीत ॲनालिसिस करणार आहोत. सोबतच राष्ट्रीय विकास परिषद म्हणजे काय ते आपण सविस्तर बघणार आहोत. ओके. सो सुरू करूयात आपल्या या पार्ट 2च्या पंचवार्षिक योजनेच्या पार्ट 2ला. ओके. सो या ठिकाणी 8वी पंचवार्षिक योजना ही 8वी पंचवार्षिक योजनेचा जो काही कालावधी होता तो किती होता तर 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997च्या दरम्यान ही 8वी पंचवार्षिक योजना आपण राबवलेली होती. तर याचे अध्यक्ष सुरुवातीला अध्यक्ष कोण होते तर नरसिंहराव हे सुरुवातीला अध्यक्ष होते. त्यानंतर देवगौडा SD देवगौडा हे पंतप्रधान झाल्याच्या नंतर या 8व्या पंचवार्षिक योजनेचे काही कालावधीसाठी अध्यक्ष होते. प्रणव मुखर्जी जास्त कालावधीसाठी उपाध्यक्ष म्हणून प्रणव मुखर्जी हे त्या काळात किंवा त्या 8व्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान त्यांनी उपाध्यक्षपद भूषवलेलं होतं. या योजनेला नाव काय होतं तर मनुष्यबळ विकास योजना. ओके. खूप महत्त्वाचं आहे. आयोगाने यावर प्रश्न विचारलेला आहे की 8वी पंचवार्षिक योजना कुठली पंचवार्षिक योजना म्हणजे कोणत्या नावाने ओळखली जाते तर ती आहे मनुष्यबळ विकास योजना. लक्षात असू द्या. मुख्य भर काय होता तर मानवी विकासाला म्हणजे मानव विकासाला प्राधान्य देणे असं या 8व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर होता. कारण काय आहे तर 1990 मध्ये जेव्हा अमर्त्य सेन आणि पाकिस्तानचे जे अर्थतज्ञ होते महबूब उल हक यांनी 1990 मध्ये जे मानव विकास अहवाल प्रसिद्ध केलेला होता पहिल्यांदा, तर त्याला बेस मानून किंवा एकंदरीतच आपण आता हळूहळू आपल्याला काही गोष्टी कळू लागल्या की एकंदरीतच मानव विकास तितकेच महत्त्वाचे जितके आपली अर्थव्यवस्था किंवा आर्थिक वाढ जितकं महत्त्वाचं आहे तितकंच जो मानव विकास आहे ते देखील महत्त्वाचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येऊ लागलेले होते त्यावेळेस आणि म्हणूनच आपण हे तत्त्व किंवा हे जे प्रतिमान आहे किंवा हे जे आपण उद्दिष्ट आहे ते ठरवलेलं होतं. मुख्य भर आपण बघितलं की मानव विकासाला प्राधान्य देणे हे याचे मुख्य भर होतं. आता याचे उद्दिष्ट काय होते तर अर्थव्यवस्थेला गती देणे आणि या अर्थव्यवस्थेला गती देणे आणि जो वार्षिक वृद्धी दर ठरवण्यात आलेला होता तो 5.6% इतका होता आणि साध्य किती झालं तर 6.8%. ओके. 6.8% आपण अचीव केलेलं होतं. GDPवर आधारित हे आर्थिक वृद्धी दर आपण ठरवलेलं होतं. सर्वाधिक खर्च कोणत्या क्षेत्रामध्ये करण्यात आलेलं होतं या 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये तर ऊर्जा क्षेत्रामध्ये सर्वाधिक खर्च म्हणजे जवळपास एकूण खर्चाच्या म्हणजे 8व्या पंचवार्षिक योजनेसाठी जे काही गव्हर्नमेंटने खर्चाचे जे काही प्लॅनिंग केले होते त्या एकूण खर्चातील 27% खर्च हे ऊर्जा खर्च म्हणजे ऊर्जा क्षेत्रासाठी एनर्जी सेक्टरसाठी ठरवण्यात आलेलं होतं. आणि आतापर्यंत आपण 7व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत आदेशात्मक नियोजन पद्धती राबवित होतो. आता आदेशात्मक आणि सूचकात्मक काय आहे ते पहिल्या पार्टमध्ये जा म्हणजे तुम्हाला कळेल की हे जे प्रकार आहेत ते काय आहेत. ओके. सो 8व्या पंचवार्षिक योजनेपासून आपण
पूर्णपणे सूचकात्मक नियोजनाला सुरुवात केलेली होती. सूचकात्मक नियोजन म्हणजे काय, तर खाजगी क्षेत्राला आपल्या अर्थव्यवस्थेत प्राधान्य देणे आणि त्यावर कुठलंही बंधन त्यांच्यावर काय म्हणू शकतो आपण त्याला, तर एक प्रकारे बंधनरहित अवस्था त्यांच्यासाठी निर्माण करून देणे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक होईल, भांडवलाचा जो काही प्रवाह आहे तो आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्रवेश करेल. अशा पद्धतीने एक सूट देण्याचा प्रयत्न या सूचकात्मक अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतो. आणि हे कशाचे फलित आहे, तर 1991 मध्ये जे काही आपण LPG धोरण राबवलेलं होतं. ओके, सो LPG धोरणमध्ये लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन या उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणामुळेच आपण आपली जी अर्थव्यवस्था आहे त्याला शिथिल केलेलं होतं. एकंदरीत जो सरकारचा जो नियंत्रित जो वाटा होता त्याचं नियंत्रण आपण कमी केलेलं होतं आणि जे प्रायव्हेट किंवा खाजगी क्षेत्र आहे त्याला आपण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करण्यास किंवा प्रवेश करण्यासाठी चालना दिलेली होती. आणि म्हणूनच आपण त्या ठिकाणी 8व्या योजनेपासून सूचकात्मक नियोजनाला सुरुवात केलेली होती. 7व्या योजनेमध्ये काही पर्टिक्युलर सेक्टरसाठी आपण सूचकात्मक नियोजन केलेलं होतं. उदाहरणार्थ विज्ञान आणि तंत्रज्ञान सेक्टरसाठी आपण सूचकात्मक या पद्धतीचा अवलंब केलेला होता. मात्र इतर जे काही क्षेत्र होते त्यासाठी आपण आदेशात्मक पद्धती राबवत होतो. मात्र 8व्या पंचवार्षिक योजनेनंतर जे काही पुढे 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत आपण जे काही आदेशात्मक जी नियोजन पद्धती होती ते बाजूला सारून सूचकात्मक नियोजन पद्धतीचा अवलंब आपण केलेलो होतो. ओके, सो प्रतिमान काय होतं, तर राव मनोहर प्रतिमान. ओके, त्यावेळेस जेव्हा LPG धोरण आपण राबवलेलं होतं त्यावेळेस आपले PV नरसिंहराव हे पंतप्रधान होते आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते. तर त्यांनी जो काही प्रतिमान किंवा त्यांनी जो काही संकल्पना आहे यासाठी 8व्या पंचवार्षिक योजनेसाठी मांडलेली होती त्यालाच आपण राम मनमोहन प्रतिमान असे म्हणत असतो. ओके, सो यामध्ये काय होतं, तर LPG ज्यामध्ये उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरणाला चालना देऊन आपल्या अर्थव्यवस्थेला अधिक प्रगतीपथावर आणणे अशा पद्धतीच्या या प्रतिमानामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं. सोबतच आपण JW मिलर, खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा, या ठिकाणी JW मिलर यांचा जो प्रतिमान आहे ते देखील आपण स्वीकारलेलं होतं. आणि या JW मिलरच्या प्रतिमानानुसारच आपण मानवी भांडवलीवर गुंतवणूक करणे, आतापर्यंत आपण वस्तूवर गुंतवणूक करत होतो, म्हणजे एखाद्या भांडवल निर्मित वस्तू किंवा जे काही उत्पादन आहे त्याच्यावर आणि विशेषतः आर्थिक वृद्धी जास्तीत जास्त घडवून आणण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र आता आपल्या लक्षात आलेलं होतं की आर्थिक वृद्धीबरोबरच मानव विकास, जेणेकरून आपला आर्थिक विकास घडून येईल. ओके, सो अशा पद्धतीने आपण मानवी भांडवलावर गुंतवणूक, मग ते शिक्षणामध्ये असेल किंवा जे काही हेल्थ सेक्टरमध्ये गुंतवणूक असेल, अशा वेगवेगळ्या आपण जे मानवी विकास किंवा सामाजिक क्षेत्रावर गुंतवणूक करायला सुरुवात केलेली होती. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण मानव विकासाला प्राधान्य दिलेलं होतं. ओके, सो हे कोणी मांडलेलं होतं प्रतिमान, तर JW मिलर यांनी हे प्रतिमान मांडलेलं होतं. ओके, आणि या 8व्या पंचवार्षिक योजनेपासून तर 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत हेच प्रतिमान सातत्याने सुरू होते. कोणाचं, JW मिलर यांचं प्रतिमान, विशेषतः मानवी भांडवलावर भर देऊन किंवा मानवी विकासावर भर देणे अशा पद्धतीचे प्रतिमान त्यांनी मांडलेले होते. विकास प्रक्रिया आणि काही घडामोडी घडल्या त्या कुठल्या आहेत ते बघूयात. आणि खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा, ग्रामीण कारागिरांना सुधारित संच पुरवणारी जी योजना आहे, जिला सित्रा नावाची योजना असे म्हणत असतो. ओके, सो ही सित्रा नावाची योजना या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण सुरू केलेली होती. कधी, तर 1992 मध्ये. ओके, 1992 मध्ये अशा पद्धतीने आपण ही सित्रा नावाची योजना सुरू केलेली होती. आता सित्रा म्हणजे काय, त्याचा फुल फॉर्म आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. तर सप्लाय ऑफ इम्प्रूव्ड टूल्स फॉर रुरल आर्टिसन्स म्हणजे काय, सप्लाय ऑफ इम्प्रूव्ड टूल्स फॉर रुरल आर्टिसन्स म्हणजे ग्रामीण जे काही कारागीर आहेत त्यांना त्यांच्या स्वयंरोजगारासाठी जे काही साधन आहेत स्वयंरोजगाराचे ते पुरवण्याचे जी काही स्कीम आहे ते या सित्रा नावाची स्कीम आपण म्हणू शकतो. ओके, 1992 मध्ये सुरुवात झाली होती. त्यानंतर खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम, ज्याला MP-LADS असे म्हटलं जातं आहे, ते 23 डिसेंबर 1993 मध्ये सुरुवात झालेली होती. ओके, MP-LAD स्कीम कधी सुरू झाली, तर यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत मागच्याच वर्षी. तर कधी सुरू झाली होती, 2022 मध्ये यावर प्रश्न आहे. ओके, सो तुम्ही जाऊन बघू शकता राज्यसेवा पूर्व परीक्षेत. सो ही सुरू झाली होती 23 डिसेंबर 1993 ला. त्यानंतर आहे प्रधानमंत्री रोजगार योजना, ही 2 ऑक्टोबर 1993 ला सुरुवात झालेली होती. त्यानंतर आहे मध्यान्ह आहार योजना, यावर देखील आयोगाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे कंबाईन मेन्समध्ये आणि राज्यसेवा मेन्समध्ये. सो मध्यान्ह आहार योजना काय आहे, तर मिड डे मील स्कीम ज्याला आपण म्हणतो त्याची सुरुवात झाली होती 15 ऑगस्ट 1995 ला
जे काही शाळेतील मुलं आहेत, ओके, 8वीपर्यंत ते जे काही शाळेतील मुलं आहेत त्यांना मध्यान्ह भोजन उपलब्ध करून देणे शाळेमध्ये, अशा पद्धतीची ही योजना होती. ओके. सो त्यानंतर आहे आश्वासित मजुरी योजना, ज्याला आपण एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम असे म्हणतो. तर या योजनेची सुरुवात 2 ऑक्टोबर 1993ला झालेली होती. ओके. ज्यामध्ये कुटुंबातील किमान 2 जणांना 100 दिवसाच्या रोजगार देण्याचे आश्वासन या योजनेअंतर्गत देण्यात आलेले होते. सो ही आपली आश्वासित मजुरी योजना, ज्याचे भविष्यात 2005-06 साली आपण बघतो आहोत मनरेगामध्ये त्याचे रूपांतरण करण्यात आले किंवा तशा पद्धतीने मनरेगाची निर्मिती किंवा स्थापना करण्यात आली. ओके. नंतर आहे राष्ट्रीय सामाजिक सेवा योजना, ज्याला आपण नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम म्हणतो. त्याची सुरुवात कधी झाली तर 15 ऑगस्ट 1995 मध्ये. ओके. संगम योजना, या संगम योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 1996 मध्ये. आणि कशासाठी तर जे काही अपंग व्यक्ती होते, दिव्यांग जे व्यक्ती होते, त्या व्यक्तींच्या जो गटाला म्हणजे त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या गटाला त्यांच्या स्वयंरोजगारासाठी 15,000 रुपयाची आर्थिक मदत करण्याचे या योजनेअंतर्गत ठरवण्यात आलेले होते. आणि याच वेळेस आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण जो रुपया होता तो चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय 1994 मध्ये घडवून आणलेलं होतं. ओके. सो अशा पद्धतीने काही विकास प्रक्रियेदरम्यान काही घडामोडी घडले ते आपण या ठिकाणी बघितलेलो आहोत. आता पुढची योजना आहे ती 9वी पंचवार्षिक योजना. आता या 9व्या पंचवार्षिक योजनेचा एकंदरीत कालावधी किती होता तर 1 एप्रिल 1997 ते 31 मार्च 2002 म्हणजे 97 ते 2 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण 9वी पंचवार्षिक योजना राबवलेली होती. याचे जे अध्यक्ष होते ते अध्यक्ष कोण होते? अटल बिहारी वाजपेयी हे त्यावेळेचे पंतप्रधान. आणि जास्त कालावधीसाठी काही काळानंतर म्हणजे यांची सरकार कोसळल्यानंतर मनमोहन सिंग हे अध्यक्षपदी भूषवले, पण जास्त कालावधीसाठी अटल बिहारी वाजपेयी हे होते. आणि उपाध्यक्ष म्हणून के.सी. पंत यांनी काम केलेलं होतं. आता या योजनेचे जे नाव होते ते या योजनेला कुठल्या नावाने संबोधलं जातं तर किंवा त्यांचे जे एक मुख्य भर काय होता किंवा मुख्य उद्दिष्ट काय होतं तर सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक वाढ हे या 9व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते. किंवा एकंदरीत या योजनेला अशा पद्धतीने सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ घडवून आणणे हे या 9व्या पंचवार्षिक योजनेचे महत्त्वाचे जे काही स्वरूप आहे ते आपल्याला दिसून येतो. मुख्य भर कशावर होता तर ग्रामीण व कृषी. ओके. कृषी व ग्रामीण विकासाला प्राधान्य देणे, अशा पद्धतीने ते या क्षेत्रावर कृषी आणि ग्रामीण विभागाच्या विकासास प्राधान्य देणे हे या 9व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते. ओके. किंवा मुख्य भर होते. त्यानंतर आहे उद्योग क्षेत्रामध्ये 27% एकूण खर्चातील जो सर्वाधिक खर्च आहे तो उद्योग क्षेत्रावर झाल्याचे आपल्याला दिसून येतो. उद्दिष्ट काय होते तर वार्षिक वृद्धी दर किती ठरवण्यात आलेलं होतं तर 7%. साध्य किती झालं तर 5.6%. म्हणजे जे काही आपण वार्षिक वृद्धी दर ठरवलेलं होतं ते आपण साध्य करू शकलेलो होतो का तर नाही, आपण साध्य करू शकलेलो नव्हतो. त्यामुळे हे जी 9वी जी पंचवार्षिक योजना आहे ती अपयशी योजना किंवा अपयशी ठरलेली योजना अशा पद्धतीने या 9व्या पंचवार्षिक योजनेला म्हटलं जात आहे. आता या दरम्यान म्हणजे 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणकोणती योजना आपण राबवलेली होते किंवा कुठले घडामोडी घडून आलेले होते तर यावेळेस अन्नपूर्णा योजना आपण सुरू केलेली होती 1 एप्रिल 2000 मध्ये. जे काही निराधार वृद्ध आहेत, ओके, म्हणजे निराधार जे काही वयस्कर वृद्ध लोक आहेत आपल्या देशामध्ये, नागरिक आहेत, अशांना ज्यांना पेन्शन मिळत नाही, ज्यांना कुठल्याही प्रकारचे पेन्शनची स्कीम आहे ते प्राप्त होत नाही, अशा व्यक्तींना 10 किलो धान्य मोफत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे, अन्नपूर्णा योजना. त्यानंतर आहे अंत्योदय अन्न योजना, ज्याची सुरुवात 26 डिसेंबर 2000 रोजी झालेली होती. कोणासाठी तर जे काही BPL बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेखालील जे लोक होते त्या लोकांना अन्न सुरक्षा पुरवणे अशा संदर्भाने ही अंत्योदय योजना सुरुवात झालेली होती. आणि याच्यामध्ये जे काही BPL कुटुंब आहेत त्यांना मोफत कमी दरामध्ये किंवा वाजवी दरात त्यांना धान्य उपलब्ध करून देणे, रेशन उपलब्ध करून देणे अशासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती. त्यानंतर आहे स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना. ओके. सो स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनेची सुरुवात कधी झाली तर 1 डिसेंबर 1997ला झाल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर समग्र आवास योजना, घरकुल योजना म्हणून देखील ही प्रसिद्ध आहे. समग्र आवास योजना 1999 ते 2000च्या दरम्यान ही सुरू झालेली होती. त्यानंतर स्वर्ण जयंती ग्राम समृद्धी योजना. ओके. सो स्वर्ण जयंती ग्राम समृद्धी योजना जी 1 एप्रिल 1999ला सुरू झालेली होती. आणि यामध्ये IRDP, ट्रायसेम, DWCRA
MWS, GKY आणि शित्रा. आता हे काय आहेत तर तुम्ही मागच्या जे लेक्चर आहेत ते बघा, म्हणजे तुम्हाला या योजनांविषयी माहिती होईल. IRDP म्हणजे इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. ट्रायसेम म्हणजे जे काही ग्रामीण भागातील जे काही युवक आहेत त्या युवकाला स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणे. DWCRA म्हणजे काय तर डेव्हलपमेंट ऑफ वुमेन अँड चाइल्ड इन रूरल एरियाज. MWS म्हणजे काय तर मिलेनियम वेल स्कीम आणि गंगा कल्याण योजना GKY म्हणजे, आणि चित्रा आताच 8व्या पंचवार्षिक योजनेत आपण बघितले ती. तर यांच्या एकत्रीकरणातून ही स्वर्ण जयंती ग्राम समृद्धी योजना आपण सुरू केलेलं होतं. ओके. सो 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जी काही त्यानंतर 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण जवाहर ग्राम समृद्धी योजना 1 एप्रिल 1999ला सुरू केली. त्यानंतर आहे PM ग्रामोदय योजना 2000 ते 2001 मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती. यामध्ये जे काही मुख्य घटक होते किंवा कोणत्या गोष्टीवर भर देण्यात आलेले होते ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे, कारण आयोग याच्यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आरोग्य, पोषण, शिक्षण, गृहनिर्माण, पेयजल आणि विद्युतीकरण. ओके, हे लक्षात ठेवा. आरोग्य, पोषण, शिक्षण, गृहनिर्माण, पेयजल आणि विद्युतीकरण हे या PM ग्रामोदय योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते किंवा मुख्य लक्ष्य होते. विशेषतः मानवी विकास साधने या क्षेत्रांमध्ये डेव्हलपमेंट करून मानव विकास घडवून आणणे हे या ग्रामोदय योजनेचे PM ग्रामोदय योजनेचे जे काही स्वरूप होते किंवा उद्दिष्ट होते ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर आहे PM ग्राम सडक योजना. 25 डिसेंबर 2000 रोजी ही PM ग्राम सडक योजना सुरू झालेली होती. जे काही ग्रामीण भागातील रस्ते आहेत त्या रस्त्यांना पक्क्या बारमाही रस्ता शहरातील रस्त्यांशी जोडण्यासंदर्भाने ही PM ग्राम सडक योजना सुरू करण्यात आलेली होती. म्हणजे प्रत्येक गावामध्ये पक्के बारमाही रस्ते तयार करणे अशा पद्धतीची या योजनेची एक प्रकारे उद्दिष्ट आपण म्हणू शकतो किंवा उद्देश होता. त्यानंतर आहे फेमा कायदा त्यावेळेस आलेला होता 1999 मध्ये. जे काही फेरा ॲक्ट आपण 1973 मध्ये आणलेलं होतं त्याचेच रूपांतर फेमामध्ये 1999 मध्ये करण्यात आलं आणि जी लागू कधी झालेली होती तर 1 जून 2000 पासून या फेरा ॲक्टचे किंवा फेमा ॲक्टला अंमलबजावणी सुरू झालेली होती. ओके. सो आयोगाने फेमा ॲक्ट कधीपासून लागू झाला असा प्रश्न विचारलेला आहे. सो 1 जून 2000 या रोजीपासून. त्यानंतर आहे पोखरण चाचणी झालेली होती. याला पहिल्या पोखरण चाचणीमध्ये आपण स्माइलिंग बुद्धा असं म्हटलेलं आहे त्या ऑपरेशनला, आणि जे काही दुसरी पोखरण चाचणी 1998 मध्ये घडून आली तर त्याला नाव काय देण्यात आलेलं होतं तर शक्ती 98. ओके, शक्ती 98. याच कालावधीमध्ये कारगिल युद्ध झालेलं होतं ज्याला आपण ऑपरेशन विजय अशा पद्धतीने नाव दिलेलं होतं 1999 मध्ये. ओके. सो 9व्या पंचवार्षिक योजनेचे हे काही जे महत्त्वाचे घडामोडी आहेत त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. आता पुढची जी पंचवार्षिक योजना आहे ती आहे 10वी पंचवार्षिक योजना. तर 10व्या पंचवार्षिक योजनेचा जो कालावधी होता तो किती होता तर 2002 ते 2007. ओके, असा 2002 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2007 हा याचा कालावधी होता. अध्यक्ष कोण होते? सुरुवातीला वाजपेयीजी होते, त्यानंतर आहे मनमोहन सिंग आले अध्यक्ष. काही कालावधीसाठी KC पंत होते, त्यानंतर मोंटेक अहलुवालिया हे उपाध्यक्ष म्हणून या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कार्य केलेले आहेत. या योजनेला शिक्षण योजना किंवा लोकांची योजना म्हणून संबोधले जातो. ओके, शिक्षण योजना किंवा लोकांची योजना म्हणून आता का संबोधले जातो तर शिक्षण योजना कशासाठी तर याच वेळेस आपण 86वी घटनादुरुस्ती आपल्या राज्यघटनेमध्ये केलेलं होतं 2002 मध्ये, आणि शिक्षणाचा जो काही अधिकार होता तो आपण मूलभूत अधिकार म्हणून समाविष्ट करण्यात आला, म्हणजे समाविष्ट केलेलं होतं कलम 21A अंतर्गत. त्यामुळे याच योजनेच्या दरम्यान किंवा याच जे काही कालावधीमध्ये 10व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये शिक्षणासंदर्भाने महत्त्वाचे बदल घडवून आणलेले होते आणि त्यामुळे या योजनेला शिक्षण योजना म्हणून ओळखला जातो. ओके. सोबतच लोकांसाठी वेगवेगळे स्कीम्स आहेत, योजना आहेत किंवा त्यांच्या जे काही दारिद्र्य निर्मूलनासंबंधी असेल किंवा रोजगारासंदर्भाने असेल, सो अशा पद्धतीने त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रावर जास्तीत जास्त गुंतवणूक करून आपण त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी ही योजना राबवलेली होती आणि म्हणूनच या योजनेला लोकांची योजना हे देखील म्हटलं जातो आहे. मुख्य भर काय होतं तर सामाजिक विकास घडवून आणणे हे या योजनेचे मुख्य भर होता. उद्योग क्षेत्रावर 27% उद्योग क्षेत्रावर सर्वाधिक खर्च झाल्याचे आपल्याला दिसून येतो. वार्षिक वृद्धी दर किती होता तर 7.9% आपण वार्षिक वृद्धी दर
वृद्धी दराचे उद्दिष्ट ठरवलेले होते. मात्र साध्य किती झालं तर 7.7%. म्हणजे आपण या वार्षिक वृद्धी दर गाठण्यात अपयशी ठरलो. ओके. सोबतच दारिद्र्य निर्मूलन घडवून आणणे, कृषी क्षेत्राला या ठिकाणी गाभा क्षेत्र म्हणून ठरवण्यात आलेलं होतं. ओके. कोणत्या क्षेत्राला गाभा क्षेत्र तर कृषी क्षेत्राला, म्हणजे कृषीवर देखील आपण सायमल्टेनियसली भर दिल्या पाहिजे. महिला सबलीकरण संदर्भाने महिलांचे सशक्तीकरण घडवून आणणे किंवा वुमन एम्पॉवरमेंट संदर्भाने काही आपण महत्त्वाच्या योजना राबवलेल्या होत्या. रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाच्या योजना राबवलेल्या होत्या आणि औद्योगिक उत्पादनात 10% वृद्धी दर गाठणे असे म्हणजे इंडस्ट्रीयल सेक्टरला देखील त्यामध्ये देखील आपण 10% वृद्धी दर गाठावे किंवा गाठायचे अशा पद्धतीने या 10व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते. ओके. सो अशा पद्धतीने ही आपली जे काही सामाजिक विकासावर भर असणारी लोकांची योजना म्हणून याला आपण म्हणत असतो. जे महत्त्वाचे घडामोडी काय घडले तर या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये FRBM कायदा आलेला होता. ओके. 2003 मध्ये. त्यानंतर आहे मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय योजना आपण सुरू केलेलं होतं 2003 मध्ये, जुलै 2003 मध्ये, ज्याला नॅशनल प्रोग्राम फॉर एज्युकेशन ऑफ गर्ल्स ॲट एलिमेंटरी लेवल असे म्हटलं जातं. NPEGEL. ओके. नॅशनल प्रोग्राम फॉर एज्युकेशन ऑफ गर्ल्स ॲट एलिमेंटरी लेवल म्हणजे प्राथमिक शिक्षणासाठी मुलींकरिता राष्ट्रीय योजना, जुलै 2003 मध्ये. त्यानंतर आहे राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्न योजना आपण सुरू केलेलं होतं 14 नोव्हेंबर 2004 मध्ये. त्यानंतर आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन सुरू केलेलं होतं. ओके. नॅशनल रुरल हेल्थ मिशन कधी 12 एप्रिल 2005 मध्ये. त्यानंतर जननी सुरक्षा योजना याच कालावधीमध्ये म्हणजे याच दिवशी 12 एप्रिल 2005ला आपण जननी सुरक्षा योजना म्हणजे सुरू केलेली होती. विशेषतः जे काही गरोदर माता आहेत त्या गरोदर मातांना न्यूट्रिशन किंवा पोषण आहार व्यवस्थित मिळायला हवं या उद्देशाने आपण ही जननी सुरक्षा योजना किंवा प्रसूती संदर्भात जे काही गोष्टी आहेत त्यांना जे पायाभूत सुविधा आहेत इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या उद्देशाने ही आपण योजना सुरू केलेली होती. त्यानंतर भारत निर्माण योजना 2005-06 मध्ये आपण राबवलेलं होतं. यामध्ये ग्रामीण भागामध्ये विद्युतीकरण, दूरसंचार घडवून आणणे. त्यानंतर आहे गृहनिर्माण, सिंचन असेल, पेयजल असेल, रस्ते यांचा विकास घडवून आणणे. अशा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आपण भारत निर्माण योजना राबवलेलं होतं. त्यानंतर आहे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुत्थान योजना, ज्याला आपण जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन. ओके. JNNURM. ओके. सो JNNURM ज्याला आपण जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन असे म्हणत असतो. तर ही योजना शहरी भागातील पायाभूत सुविधांचा विकास घडवून आणण्यासाठी ही योजना आपण राबवलेली होती. त्यानंतर आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ज्याला आपण महात्मा गांधी 2009 मध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजना असे म्हणतो. तर ही योजना 2 फेब्रुवारी 2006ला सुरुवात झाली या योजनेची. ओके. ज्याला नरेगा योजना देखील या नावाने संबोधल्या जातो. त्यानंतर आहे वंदे मातरम योजना 9 फेब्रुवारी 2004ला या योजनेची सुरुवात झाली. गरोदर मातांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते. 86वी घटना दुरुस्ती बघितली आपण 2002 मध्ये. शिक्षणाचा जो काही अधिकार आहे तो मूलभूत अधिकार मानला गेला आणि राज्यघटनेमध्ये नवीन बदल करण्यात आले आणि नवीन कलम 21A आपल्या राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये समाविष्ट करण्यात आले. सो अशा पद्धतीने आपण 10वी पंचवार्षिक योजना या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर आहे 11वी पंचवार्षिक योजना. आता या 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कुठले बदल घडून आले किंवा एकंदरीत या 11व्या पंचवार्षिक योजनेचा जो कालावधी होता तो 2007 ते 2012. 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 हे या 11व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता. अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर मनमोहन सिंग हे या 11व्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष होते, कारण पंतप्रधान त्यावेळेस तेच होते. उपाध्यक्ष मोंटेग सिंग अहलुवालिया हे होते. या योजनेला कुठली योजना म्हणून संबोधल्या जातो तर जलद आणि सर्वसमावेशक वाढ घडवून आणणारी योजना म्हणून या योजनेला संबोधल्या जातो. आणि एकंदरीत या योजनेचा जो मुख्य भर होता तो आर्थिक वृद्धी, समावेशक विकास आणि सामाजिक सेवा या 3 गोष्टीवर भर या 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये देण्यात आलेले होते. कुठल्या? आर्थिक वृद्धी, समावेशक विकास आणि सामाजिक सेवा या 3 बाबींवर भर देणे हे या 11व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्देश होते. या ठिकाणी पुरा नावाचे प्रतिमान जे
अब्दुल कलामांनी डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलामांनी मांडलेले होते. या पुराचा फुल फॉर्म काय होतो तर प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज इन रुरल एरियाज. ओके, म्हणजे जे काही शहरी भागातील जे काही पायाभूत सुविधा विकासासाठी जे आपण शहरी भागामध्ये राबवतो तेच ग्रामीण भागाचाही विकास घडवून आणण्यासाठी अशा पद्धतीची संकल्पना डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी मांडलेली होती आणि यालाच आपण पुरा प्रतिमान किंवा पुरा योजना असे म्हणत असतो. ओके, सो या ठिकाणी या योजनेचे उद्दिष्ट व लक्ष्य हे 6 गटामध्ये विभागले गेले होते. यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की 11व्या पंचवार्षिक योजनेचे जे काही उद्देश किंवा जे लक्ष्य होते ते किती गटामध्ये विभागण्यात आले होते तर 6 गटामध्ये. कोणत्या 6 गटामध्ये? आर्थिक वाढ, दारिद्र्य व बेरोजगारी संदर्भाने, नंतर शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण व शाश्वतता असे 6 घटक आपण डिवाईड केलेले होते आणि त्या सेक्टरनुसार आपण विशिष्ट उद्देश ठरवलेलं होतं. आर्थिक वाढचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जे काही आर्थिक वृद्धी दर जे लक्ष्य ठरवलेलं होतं ते 8.1% आर्थिक वृद्धी दर गाठायचे होते. मात्र साध्य किती झालं तर 7.9%. म्हणजे आपण जे उद्दिष्ट वार्षिक वृद्धी दर ठरवलेलं होतं त्या साध्य करण्यात अपयशी ठरलो. कृषीसाठी 4% वृद्धी दर ठरवलेलं होतं, साध्य 3.3%. उद्योगासाठी 9.11% वृद्धी दर आपण ठरवलेलं होतं, मात्र साध्य 6.6%. आणि सेवा क्षेत्रासाठी आपण 10.11% हे आर्थिक वृद्धी दर ठरवण्यात आलेलं होतं आणि साध्य किती झालं तर 9.8%. असे आपण आर्थिक वृद्धी दरासाठी विविध सेक्टरसाठी वेगवेगळे वृद्धी दर ठरवलेलं होतं, मात्र आपण ते अचीव करण्यात असमर्थ ठरलो. ओके, सो त्यानंतर आहे दारिद्र्य व बेरोजगारी संदर्भाने काही आपण ठराविक उद्दिष्ट ठरवलेलं होतं, ज्यामध्ये दारिद्र्याचे प्रमाण 10% कमी करणे, त्यानंतर सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण जे काही आहे ते 5% पर्यंत खाली आणणे किंवा 5% खाली आणणे, अकुशल कामगार जे काही अकुशल कामगारांची जी मजुरी आहे त्या मजुरी दरामध्ये 20% वाढ करणे, अशा पद्धतीचे आपण दारिद्र्य निर्मूलनासाठी किंवा बेरोजगारीसाठी हे उद्दिष्ट ठरवलेलं होतं. त्यानंतर आहे शिक्षणासाठी काही महत्त्वाचे निर्णय आपण घेतलेले होतो, ज्यामध्ये आहे साक्षरता दर 85% गाठणे, स्त्री पुरुष जे काही शिक्षणामध्ये तफावत आहे ते 10% कमी करणे किंवा 10% ते तफावत कमी करणे, अशा पद्धतीची हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला होता. त्यानंतर आहे उच्च शिक्षणाचे जे काही प्रमाण आहे ते 10 वरून 15% करणे आणि माध्यमिक शाळेतील जे काही गळतीचे प्रमाण आहे म्हणजे ड्रॉप आउट ऑफ मिडल स्कूल तर त्याचे प्रमाण 20% कमी करणे हे या शिक्षणासाठी जे काही आपण तरतूद केलेलं होतं या 11व्या पंचवार्षिक योजनेत, त्यामध्ये असे विविध निर्णय आपण घेतलेले होते. त्यानंतर आहे आरोग्य संदर्भाने काही आपण महत्त्वाचे निर्णय घेतलेलो होतो, ज्यामध्ये आहे एकूण जनन दर टोटल फर्टिलिटी रेट 2.1 इतके कमी करणे. त्यानंतर आहे शिशु मृत्यू दर, ज्याच्यामध्ये दर 1000 बालकांमध्ये किंवा शिशूंमागे 28 इतके करणे. माता मृत्यू दर 1,00,000 मातांमागे जे काही मृत्यूदराचे प्रमाण आहे ते 100 पर्यंत कमी करणे. त्यानंतर कुपोषणाचे जे प्रमाण आहे बालकांमध्ये 0 ते 3 वर्षाच्या बालकांमध्ये जे कुपोषणाचे प्रमाण आहे ते निम्मे करण्यासंदर्भाने आपण ही तरतूद या 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आरोग्य क्षेत्राखाली केलेलं होतं. स्त्रिया व मुलींमध्ये जे काही ॲनिमियाचे प्रमाण आहे, रक्तक्षयाचे जे प्रमाण आहे ते निम्मे करण्यासाठी देखील आपण निर्णय या 11व्या पंचवार्षिक योजनेत घेतलेलं होतं. त्यानंतर आहे पायाभूत संदर्भाने काही महत्त्वाचे निर्णय आपण घेतलेले होतो, ज्यामध्ये 2009 पर्यंत सर्व खेड्यांपर्यंत वीज उपलब्ध करणे आणि जे काही BPL कुटुंब आहेत त्या BPL कुटुंबांना वीज जोडणी उपलब्ध करून देणे. ओके, 2009 पर्यंत सर्व गावांना ग्रामीण रस्ते जोडणे किंवा बारमाही रस्त्यांनी जोडणे. त्यानंतर 2007 पर्यंत सर्व खेड्यांना टेलिफोन सुविधेची उपलब्धता करून देणे. 2012 पर्यंत ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करून देणे आणि 2012 पर्यंतच गरिबांना जे काही BPL कुटुंबाखाली जे लोक जगत आहेत त्यांना घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे. अशा पद्धतीने पायाभूत विकास घडवून आणण्यासाठी आपण विविध निर्णय या 11व्या पंचवार्षिक योजनेत घेतलेलो होतो. त्यानंतर आहे पर्यावरण व शाश्वततेच्या दृष्टीने महत्त्वाचे जे काही तरतूद केलेले होते ते कुठले आहेत तर यामध्ये जे काही वनाच्छादनाचे जे प्रमाण आहे ते 5% वाढ करणे, म्हणजे आपल्या देशामध्ये जितके वन प्रमाण आहे त्याच्यामध्ये दरवर्षी 5% वाढ करणे, अशा पद्धतीचे निर्णय या 11व्या पंचवार्षिक योजनेत आपण ठरवलेलं होतं. 2011-12 मध्ये नद्या व घनकचरा व्यवस्थापन घडवून आणणे आणि स्वच्छता संदर्भात
आपण विकास करणे किंवा स्वच्छता घडवून आणणे अशा संदर्भाने हे नद्या व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन हे तरतूद या ठिकाणी केलेलं होतं. ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासाठी 2016-17पर्यंत आपण 20% ही ऊर्जा कार्यक्षमतामध्ये वाढ घडवून आणणे आणि विशेषतः जे काही नॉन रिन्युएबल एनर्जी आहेत त्या सोर्सेस वाढवणे. ओके. जे पुनर्निर्मितीक्षम जी काही ऊर्जा आहेत, मी नॉन रिन्युएबल म्हटलं, तर रिन्युएबल एनर्जी जी काही आहेत त्याच्यामध्ये वाढ घडवून आणणे. किती? 20% पर्यंत वाढ घडवून आणणे. सो अशा पद्धतीने आपण जे 6 घटक आहेत हे 6 लक्ष्य या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. ओके. सो एकदा तुम्ही ते परत रिवाईज करा व्यवस्थित, कारण आयोग याच्यावर प्रश्न विचारू शकतो. आता या 11व्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान जे काही महत्त्वाचे योजना वगैरे सुरू झालेले होते, घडामोडी घडलेल्या होत्या ते बघूयात. यामध्ये सर्वात महत्त्वाची घडामोडी काय घडलेली होती, तर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी 2.0 ओके ही योजना सुरू करण्यात आलेली होती. राष्ट्रीय ग्रामीण जीवन ज्योती योजना ओके, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन ज्याला आपण म्हणतो, त्याची सुरुवात झाली होती 2011मध्ये. त्यानंतर आहे शिक्षण हक्काचा कायदा आपण केलेला होता आणि ते म्हणजे राईट टू एज्युकेशन ॲक्ट तयार केलेलं होतं. राईट टू एज्युकेशन हे मूलभूत अधिकार आपण 86व्या घटनादुरुस्तीने 2002मध्येच आपल्या राज्यघटनेत समाविष्ट केलेलं होतं. मात्र जो काही शिक्षण हक्काचा जो कायदा आहे तो कधी पारित केलेला होता, तर 2009मध्ये, ज्याची सुरुवात 1 एप्रिल 2010ला झालेली होती. या ठिकाणी यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे म्हणून हे लाल याच्यामध्ये तुम्हाला हायलाईट करून दाखवलेलं आहे. ओके. साक्षर भारत योजना आपण सुरू केलेलं होतं. त्यानंतर याची सुरुवात कधी झालेली होती, तर 8 सप्टेंबर 2009मध्ये राष्ट्रीय साक्षरता मिशनची पुनर्रचना करून या साक्षर भारत योजनेला नव्याने सुरू केलेलं होतं. त्यानंतर 2011-12मध्ये नॅशनल मिशन इन एज्युकेशन थ्रू ICTच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षण देणे अशा पद्धतीची जे म्हणजे टेक्निकल एज्युकेशन संदर्भाने टेक्निकल एज्युकेशनच्या अनुषंगाने आपण या अभियानाची सुरुवात या ठिकाणी केलेली होती 2011-12मध्ये. त्यानंतर आहे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान मार्च 2009मध्ये, ज्याला राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आपण असे म्हणतो. तर याची सुरुवात कधी झालेली होती, तर मार्च 2009मध्ये आपण केलेलं होतं. त्यानंतर आहे जननी सुरक्षा शिशु कार्यक्रम ओके, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम 1 जून 2011ला या जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात आपण केलेली होती. त्यानंतर आहे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, याची सुरुवात 1 एप्रिल 2009ला झालेली होती. जलसुविधांचे जे काही पेयजल आहे त्या ड्रिंकिंग वॉटर संदर्भाने शाश्वत विकास घडवून आणणे अशा पद्धतीने या योजनेची आपण सुरुवात, या उद्दिष्टासाठी आपण ही योजना सुरू केलेलं होतं. ओके. तर त्यानंतर नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज हा कृती आराखडा 2008मध्ये जून या कालावधीमध्ये जाहीर केला. जे काही हवामान संदर्भाने अशा NAPCC ज्याला नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज अशा पद्धतीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर हवामान बदलासंदर्भाने जो काही कार्यक्रम झालेला होता त्याला अनुसरून हे प्रोग्राम भारतमध्ये सुरू करण्यात आले. त्यानंतर आहे पुरा योजना, ज्याला प्रोव्हाइडिंग अर्बन अमेनिटीज इन रुरल एरियाज अशा पद्धतीने इंग्रजीमध्ये म्हटलं जातो. तर ही योजना जे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या टार्गेट 3 बिलियन या पुस्तकातून घेतलेली ही संकल्पना आहे. तर विशेषतः ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास घडवून आणण्यासाठी या पुरा योजनेचा या ठिकाणी अंमल केलेला होता किंवा अंमलबजावणी करण्यात आलेली होती. अशा पद्धतीने आपण 11व्या पंचवार्षिक योजनेचे जे काही मोस्ट अप्रोप्रिएट तरतुदी आहेत ते आपण बघितलेलं होतं. मॉन्टेक्सिंग आलूवाल्याचं एक पुस्तक लक्षात ठेवाल, बॅकस्टेज नावाचं पुस्तक आहे. यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, ते पुस्तकाचं नाव लक्षात ठेवाल. ओके. सो त्यानंतर आहे 12वी पंचवार्षिक योजना. आता 12व्या पंचवार्षिक योजनेचा जो कालावधी आहे तो 2012 ते 17 असा एकंदरीत कालावधी होता. 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017. मात्र 2015मध्येच जेव्हा नवीन गव्हर्नमेंट आली, भाजपा प्रणित नवीन सरकार स्थापन झाले, त्यांनी जो काही पंचवार्षिक योजना ही संकल्पना होती किंवा ही जी योजना होती ते खंडित करून त्या जागी नवीन नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोग अशी एक दीर्घकालीन आणि थिंक टँक म्हणून या नीती आयोगाची स्थापना केली आणि ही जी काही पंचवार्षिक योजनेची जी परंपरा आहे ती त्यांनी थांबवलेली होती. तर थोडक्यात बघूयात की 12व्या पंचवार्षिक योजनेचे जे महत्त्वाचे घटक
कुठले होते आणि कोणत्या सेक्टरमध्ये कुठले डेव्हलपमेंट घडून आले. तर अध्यक्ष होते मनमोहन सिंग. त्यानंतर मॉन्टेक अहलुवालिया हे 12व्या पंचवार्षिक योजनेचे म्हणजे साधारणतः 2014पर्यंत हे अध्यक्ष होते. या योजनेला काय म्हटलं जातं तर जलद, अधिक समावेशक आणि शाश्वत विकास हे याचे मुख्य भर या ठिकाणी देण्यात आले होते. जलद विकास करणे, अधिक समावेशक विकास घडवून आणणे आणि शाश्वत विकास घडवून आणणे अशा पद्धतीने. कारण 2012मध्ये आपण बघितलं शाश्वत विकासाच्या संदर्भाने बऱ्याच डेव्हलपमेंट आंतरराष्ट्रीय स्तरावर घडून येत होता. याचा एक परिणाम किंवा याचा एक प्रभाव आपल्या पंचवार्षिक योजनेमध्ये पडला. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण बघितलं जलद आणि अधिक समावेशी विकास होता. तर या ठिकाणी नवीन शब्द शाश्वत विकास हे या 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जोडण्यात आलं. या ठिकाणी आर्थिक वृद्धीवर भर देणे, समावेशक विकास घडवून आणणे आणि एकंदरीतच शाश्वत विकास देखील घडवून आणणे अशा पद्धतीच्या या 12व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य भर या 3 घटकांवर देताना आपल्याला दिसून येतो. मात्र ही योजना पूर्ण होण्याआधीच म्हणजे नवीन सरकारने ही योजना खंडित केल्याचे आपल्याला दिसून येतो. या योजनेची एकूण 6 लक्ष्य होती, ज्या पद्धतीने 11व्या पंचवार्षिक योजनेचे 6 घटक ठरवण्यात आले होते. तर यात 25 ठळक निर्देशके ज्याला इंडिकेटर्स असे म्हणतात, तर अशा 25 ठळक निर्देशकांमध्ये जे 7 घटकामध्ये विभागलेले होते ते या ठिकाणी 7 घटकात विभागून 25 ठळक निर्देशके किंवा इंडिकेटर्स आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ओके. आणि त्यांचा गोल किती होता तर 6 होता. ओके. सो या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही. जर आपल्याला किती घटकामध्ये विभागलेलं आहे असं विचारलं तर 7 घटकामध्ये. कुठले 7 घटक आहेत तर आर्थिक वाढ, दारिद्र्य व बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, पर्यावरण व शाश्वतता आणि सेवा पुरविणे, सेवा संदर्भात. सो अशा पद्धतीने आणि 6 घटकामध्ये हे जे काही 6 घटक या ठिकाणी दिलेले आहेत त्यांचा समावेश होतो. सो आणि याचा एकंदरीत 25 निर्देशकांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला होता. तर याच्यामध्ये जे काही आर्थिक वाढ होता तर आर्थिक वाढी जो काही वार्षिक वृद्धी दर होता तो किती ठरवण्यात आलेला होता तर 8.2% इतका आर्थिक वृद्धी दर किंवा वार्षिक वृद्धी दर आपण ठरवलेलो होतो आणि साध्य किती झाले तर 6.9%. म्हणजे 2015च्या आधी जेव्हा ही योजना खंडित झाली तर तिथपर्यंत आपण साध्य 6.9% केलेलं होतं. त्यानंतर आहे दारिद्र्य व बेरोजगारीमध्ये दारिद्र्याचे प्रमाण 10% कमी करणे, कौशल्य विकासावर भर देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आपण आणलेले होते आणि 50 दशलक्ष रोजगार निर्मिती करणे अशी एकंदरीत आपण टार्गेट ठरवलेलं होतं. त्यानंतर शिक्षण योजना, शिक्षणासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय आपण घेतलेले होते, ज्यामध्ये शिक्षणातील जे काही स्त्री पुरुष असमानता आहे ते असमानता दूर करणे, शाळेतील जे काही प्रवेशाचे जे काही वर्ष आहे ते सरासरी 7 वर्ष करणे, आधी जी काही 6 वर्ष होते ते 7 वर्ष करणे, माध्यमिक शिक्षणाची जी काही गळती आहे ती 10%ने करणे, 10% इतके कमी करणे आणि त्याचप्रमाणे जी काही पटनोंदणीची जी संख्या आहे, पटनोंदणीची जी काही टक्केवारी आहे ते 90% करणे आणि 80% प्रौढ साक्षरता दर आपण अचीव करणे अशा पद्धतीने शिक्षणासंदर्भात आपण टार्गेट सेट केलेलं होतं. त्यानंतर आरोग्यासंदर्भात काही निर्णय आपण घेतले, ज्यामध्ये एकूण जनन दर जो आहे टोटल फर्टिलिटी रेट तो 2.1% इतका कमी करणे, शिशुमृत्यू दर 25 करणे, 25 दर 1000 पुरुषामागे म्हणजे दर 1000 शिशुमागे 25 इतके मृत्युमुखी चे प्रमाण कमी करणे. त्यानंतर माता मृत्यू दर 100 करणे, 1,00,000 माता मृत्यूंमागे 100 इतके कमी होईल किंवा त्यापेक्षा कमी होईल इतके माता मृत्यू दराचे जे काही प्रमाण आहे ते कमी करणे. कुपोषणाचे जे प्रमाण आहे बालकांमध्ये ते कुपोषणाचे प्रमाण निम्मे करण्याचे आणि युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज पुरवणे म्हणजे वैश्विक आरोग्य सेवा पुरवणे हे या 12व्या पंचवार्षिक योजनेचे आरोग्य संदर्भात काही निर्णय घेतले गेले होते. त्यानंतर पायाभूत सुविधा संदर्भाने देखील काही निर्णय आपण घेतलेलो होतो, ज्यामध्ये जे काही पायाभूत संदर्भाने आपण जे काही आपल्या GDPचा जो खर्च करतो तो कमीत कमी 9% आपण करायला हवा अशा पद्धतीची तरतूद या पायाभूत सुविधेच्या विकासासाठी आपण 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेलो होतो. 2017पर्यंत अखेर सर्व खेड्यांना म्हणजे सर्व जे काही भारतातील जे खेडे आहेत त्यांना वीज व रस्ते योग्य रस्ते उपलब्ध करून देणे आणि 24 तास वीज पुरवठा करणे, 100% वीज जे काही आहे ते अचीव करणे अशा पद्धतीचे गोल आपण सेट केलेलं होतं. सिंचन क्षमता विकसित करणे, शेती क्षेत्रासाठी जे काही सिंचन क्षमता आहे ते विकसित करणे, राष्ट्रीय व राज्य महामार्गांचे दुपदरीकरण करणे अशा पायाभूत सुविधेसंदर्भात आपण टार्गेट सेट केलेलं होतं. त्यानंतर पर्यावरण व शाश्वततामध्ये
30,000 मेगावॅट्स इतका पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा तयार करणे किंवा प्रकल्प हाती घेणे, जेणेकरून 30,000 मेगावॅट पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा तयार होईल. वन प्रमाणामध्ये दरवर्षी 1 हेक्टरमध्ये वाढ करणे. ओके, म्हणजे वनांचे जे काही प्रमाण आहे ते दरवर्षी 1 हेक्टर पर्यंत आपण वनांच्या प्रमाणामध्ये वाढ करणे. कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण जे आहे ते 20 ते 25% पर्यंत कमी करणे, अशी तरतूद या पर्यावरण व शाश्वत या संदर्भाने आपण 12व्या पंचवार्षिक योजनेत घेतलेलं होतं. नंतर सेवा पुरवणे हे जे 7वा घटक आहे, तर यामध्ये योजनेच्या अखेरीस म्हणजे 2017 पर्यंत 90% भारतीयांना बँकिंग सेवा पुरवणे अशा पद्धतीची तरतूद करण्यात आलेली होती आणि बँक खात्यांची जोडणी आधाराशी करावी अशा पद्धतीने हे ठरवण्यात आलेलं होतं. अनुदाने व सरकारकडून मिळणाऱ्या लाभाची रक्कम लाभधारकाच्या थेट अकाउंटमध्ये जमा होईल अशा पद्धतीची हे बँकिंग जोडण्यामागचा उद्देश होता. ओके, सो असे विविध जे काही 6 टार्गेट, 6 लक्ष्य, गोल्स, ओके, 25 निर्देशके ज्याला इंडिकेटर्स, 25 इंडिकेटरमध्ये हे विभागले गेलेले होते आणि एकंदरीत 7 घटकात होते. ओके, सो आता या 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे काही महत्त्वाचे घडामोडी किंवा प्रकल्प किंवा अभियान आपण राबवलेले होते ते बघूयात. तर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन, ज्याला आपण राष्ट्रीय कौशल्य विकास अभियान असे संबोधतो, तर या कौशल्य विकास घडवून आणण्यासाठी आणि देशातील जे काही तरुण आहेत तर त्या तरुणांना जास्तीत जास्त रोजगार सेवा पुरवता येईल अशा पद्धतीने किंवा रोजगारक्षम त्यांना त्यांची जी स्किल आहे ते डेव्हलप करता येईल यासाठी हे मिशन सुरू करण्यात आलेलं होतं 15 जुलै 2015 मध्ये. ओके, त्यानंतर आहे राष्ट्रीय शहरी जीवन ज्योती अभियान, नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन, 24 सप्टेंबर 2013 मध्ये सुरू करण्यात आलेलं होतं. जे स्वर्ण जयंती रोजगार योजना होती त्याची एक पुनर्रचना म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर आहे दीनदयाल अंत्योदय योजना, 25 सप्टेंबर 2014 रोजी या योजनेची सुरुवात करण्यात आली. याचा जो मुख्य भर होता तो ग्रामीण भागातील तरुणांमध्ये किंवा युवकांना कौशल्यासाठी त्यांच्यामध्ये त्यांचा विकास घडवून आणणे, कौशल्यपूर्ण विकास घडवणे आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे, हे या दीनदयाल अंत्योदय योजनेचे मुख्य उद्देश होते. त्यानंतर आहे एनमेट नावाचे एक यांत्रिक कृषी क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्राचा विस्तार घडवून आणणे आणि यांत्रिकीकरण करण्यासाठी हे एनमेट, ज्याला आपण नॅशनल मिशन ऑन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन अँड टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञानात्मक वस्तूंचा वापर करून ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये रिफॉर्म घडवून आणणे अशा संदर्भाने ही योजना सुरू करण्यात आलेली होती. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, जी 2013 पासून सुरू करण्यात आली, ज्याला रुसा असे आपण म्हणत असतो इंग्लिशमध्ये. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, जे उच्च शिक्षणाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊन जे काही उच्च शिक्षणाचा जो दर आहे तो वाढवणे हे या मागचा उद्देश होता. ओके, त्यानंतर पढे भारत बढे भारत या नावाचे जे अभियान आहे ते 26 ऑगस्ट 2014 आपण सुरू केलेलं होतं. विद्यांजली कार्यक्रम, शिक्षणाला बढावा देण्यासाठी किंवा शिक्षणाला चालना देण्यासाठी 16 जून 2016 मध्ये आपण हे विद्यांजली पोर्टल, एकंदरीत डिजिटल एज्युकेशनला हळूहळू व्हायला सुरुवात झालेली होती. यामध्ये शालेय स्वयंसेवकांचा कार्यक्रम या विद्यांजली कार्यक्रमाअंतर्गत होत असे. शगुन नावाचं पोर्टल आपण लॉन्च केलेलं होतं. हे देखील सर्व शिक्षा अभियानाचे पोर्टल म्हणून कार्य करत होते, ज्याची सुरुवात 18 जानेवारी 2017 रोजी आपण केलेली होती. उडान योजना, या उडान योजनेमध्ये आपण बघतो आहोत की उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी ही योजना आपण सुरू केलेलं होतं, जेणेकरून त्यांना मोठमोठ्या कॉलेजमध्ये किंवा उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवता यावा यासाठी ही उडान योजना आपण सुरू केलेली होती. कधी, तर 14 नोव्हेंबर 2015ला. त्यानंतर आहे आयुष मिशन, 2014 मध्ये आपण सुरू केलेलं होतं. मिशन इंद्रधनुष्य, ज्याच्यामध्ये वैश्विक लसीकरण प्राप्त करणे, युनिव्हर्सल, त्याला काय म्हणू शकतो आपण, इम्युनायझेशन, ओके, लसीकरण, तर ते प्राप्त करून घेणे डिसेंबर 2014 मध्ये. ओके, त्यानंतर आहे वॅक्सिनेशन प्रोग्राम होती हे मिशन इंद्रधनुष्य, लक्षात ठेवा, याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे कंबाईनमध्ये. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, 4 नोव्हेंबर 2016ला, जे आधी वंदे मातरम योजना होती आपण बघितलेलं आहे. 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये वंदे मातरम स्कीम सुरू केलेलं होतं, त्याचेच हे याच्यामध्ये बदल घडवून प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अशा नावाने ही योजना सुरू करण्यात आली 2016 मध्ये. त्यानंतर आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आपण केलेलं होतं अन्न सुरक्षेसाठी, 12 सप्टेंबर 2013 मध्ये हे लागू झालं. त्यानंतर आहे स्वच्छ भारत मिशन, 2014 मध्ये 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त आपण स्वच्छ भारत मिशन सुरू केलेलं आहे. त्यानंतर पहल योजनेवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा.
तर याची सुरुवात 1 जानेवारी 2015ला झालेली आहे. संपूर्ण देशात गॅस सबसिडी थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल अशा पद्धतीची जी काही तरतूद आहे तर या पहल योजनेद्वारे करण्यात आलेली आहे. DBT ज्याला म्हणतो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ते थेट त्या जे काही ग्राहक खातं आहे त्या ग्राहकांच्या बँकेच्या खात्यावर हे त्या सबसिडीची रक्कम जमा होईल अशा पद्धतीने ही पहल योजना सुरू करण्यात आली होती. अमृत योजना आपण सुरू केलेलं आहे. अमृत योजना 25 जून 2015 रोजी ओके, ज्याच्यामध्ये शहरी भागामध्ये मूलभूत सुविधा व सोबत पायाभूत सुविधांचा विकास घडवून आणणे अशा पद्धतीचे अमृत योजनेवर मागच्या वर्षी म्हणजे 2023मध्ये आयोगाने राज्यसेवा पूर्वपरीक्षेत प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे खूप महत्त्वाची योजना आहे, लक्षात ठेवा. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 1 मे 2016मध्ये सुरू केलेलं आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरीसाठी 25 जून 2015मध्ये आणि ग्रामीण भागासाठी 20 नोव्हेंबर 2016मध्ये अशा पद्धतीने प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असे आपण एकंदरीत आवास उपलब्ध करून देणारी ही योजना आपण सुरू केलेली होती. त्यानंतर दीनदयाल स्वाध्याय ग्रामज्योती योजना, ज्याच्यामध्ये 100% ग्रामीण विद्युतीकरण घडवून आणणे, ज्याला 100% इलेक्ट्रिफिकेशन हे टार्गेट गाठणे, हे या दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेचे मुख्य उद्देश होते किंवा उद्दिष्ट होते. ओके, सो अशा पद्धतीने 12व्या पंचवार्षिक योजना जी अर्धवट राहिली तरी आपण बऱ्याच गोष्टी आपण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला होतो. सो या ठिकाणी ही 12वी पंचवार्षिक योजना संपली आणि एकंदरीतच 1 ते 12 जी पंचवार्षिक योजना आपण बघितलेली आहे ते या ठिकाणी आपण संपवलेलं आहे. ओके, यामध्ये बरेच बदल घडून आल्याचे आपल्याला दिसून येतो. विशेषतः 1991च्या आधीचे जे काही पंचवार्षिक योजना आहे त्याच्यामध्ये कशा स्वरूपाचे ते जे काही योजना आहे ते त्याचे स्वरूप हे वेगळे होते आणि 1991 नंतर म्हणजे जेव्हा आपण आर्थिक रिफॉर्म्स घडवून आणलो त्याच्यानंतर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जे काही सामाजिक क्षेत्रावर जे सामाजिक क्षेत्राच्या विस्ताराला किंवा विकासाला जे चालना मिळाला, शिक्षणामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक होऊ लागली, ह्या म्हणजे मानवी भांडवलावर आपण अधिक जास्तीत जास्त अर्थव्यवस्थेत फोकस करायला सुरू केलं. सो अशा पद्धतीने आपल्याला डिफरन्शिएट करता येईल. ओके, सो आता क्विक रिव्हिजन बघूयात. पहिली पंचवार्षिक योजना 51 ते 56मध्ये यामध्ये कृषी क्षेत्राचा विकास घडवणे हे याचे मुख्य उद्देश होते. अपेक्षित लक्ष्य 2.1 ते 3.6 होते. ओके, अशा पद्धतीने जे महत्त्वाचे आहे, ज्यामध्ये दुसरी पंचवार्षिक योजना ज्याचा जो उद्देश आहे तो अवजड उद्योगांचा विकास करणे. त्यानंतर तिसरी पंचवार्षिक योजना उद्योग व कृषी या दोन्ही क्षेत्राचा विकास घडवून आणणे. त्यानंतर चौथी पंचवार्षिक योजना ज्याचा उद्देश किंवा व्यूहरचना काय होती तर आर्थिक विकास साध्य करणे. 5व्या पंचवार्षिक योजनेचा दारिद्र्य निर्मूलनावर भर होता. 6वी पंचवार्षिक योजना 80 ते 85 दरम्यान जीवनमानाचा गुणवत्ता सुधारणे हे या 6व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट आपण म्हणू शकतो. 7वी पंचवार्षिक योजना जिला रोजगार निर्मितीचे जनक योजना म्हटलं जातो, तर याचे समाज कल्याण आणि दारिद्र्य निर्मूलन करणे हे या 7व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यानंतर आहे 8वी पंचवार्षिक योजना 92 ते 97 दरम्यानचा अर्थव्यवस्थेला गती देणे आणि यावेळेसच आपण इकॉनॉमिक रिफॉर्म घडवून आणलं होतं, त्यामुळे हे आपण मुख्य उद्देश ठरवलेलं होतं. त्यानंतर आहे 9वी पंचवार्षिक योजना ज्याच्यामध्ये सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वृद्धी प्राप्त करणे हे 9व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्देश होते. 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दारिद्र्य कमी करणे. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जलद व सर्वसमावेशक विकास घडवून आणणे. 12वी पंचवार्षिक योजना 2012 ते 17 जलद व शाश्वत समावेशक वृद्धी घडवून आणणे. ओके, सो अशा पद्धतीने आपण एकंदरीत 1 ते 12 प्रकारचे किंवा पहिली ते 12वी पंचवार्षिक योजना सविस्तर बघितलेली आहे. ओके, सो आता आणि हे जे काही क्विक रिव्हिजन आहे ते डायरेक्ट आपण 11ची जी काही 11वी महाराष्ट्रातील स्टेट बोर्ड आहे ते 11वी स्टेट बोर्डमधील हे डायरेक्ट या ठिकाणी आपण ते घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला जो काही सोर्स आहे तो एकदम ऑथेंटिक असायला हवा. आता जे काही आपले संस्था आहेत जे पंचवार्षिक योजना राबवण्यासाठी जे वेगवेगळे संस्था जबाबदार होत्या त्या संस्थांविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊ. नियोजन आयोग काय, नीती आयोग काय, नंतर राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना वगैरे कधी झाली काय झाली ते आपण बघूया. तर त्या सर्वात आधी आपण नियोजन आयोगाची स्थापना किंवा नियोजन आयोग कशासाठी स्थापन केलेलं होतं ते बघूयात. तर या नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1950ला झालेली होती. हे एक बिगर घटनात्मक म्हणजे यासाठी घटनेमध्ये कुठलीही तरतूद नाही आहे आणि बिगर वैधानिक म्हणजे कुठलाही कायदा शासनाने पारित केलेला नव्हता. तर एका रिझॉल्युशन थ्रू म्हणजे शासन निर्णयाथ्रू हे नियोजन आयोग गठीत करण्यात आलेले होते. एक सल्लागार मंडळ अशा स्वरूपाची एक संस्था आहे.
याचा जो अप्रोच आहे तो टॉप डाऊन अप्रोच आहे. आता टॉप डाऊन अप्रोच आणि बॉटम अप अप्रोच काय आहे तर मी तुम्हाला नीती आयोगाच्या स्लाईडमध्ये सांगतो. सो टॉप डाऊन अप्रोच होता हे लक्षात ठेवा. याचे जे अध्यक्ष होते नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण तर पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे असायचे. पहिल्या नियोजन आयोगाचे किंवा पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर पंडित नेहरू हे या नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते आणि उपाध्यक्ष गुलजारीलाल नंदा. इतर सदस्यांमध्ये विविध मंत्री असायचे, अर्थतज्ञ, त्यानंतर आहे नियोजन तज्ञ, संख्याशास्त्रज्ञ असे वेगवेगळे सदस्य त्या विषयांचे या नियोजन आयोगाचे सदस्य असायचे. आता या नियोजन आयोगाची कार्य काय आहे तर देशातील जे काही नैसर्गिक संसाधने आहेत किंवा मानवी संसाधने आहेत त्या मानवी संसाधनांच्या सोबतच जे काही भांडवल आणि भौतिक साधन सामग्री आहे त्यांचे मूल्यमापन करून त्या साधनांचा सुयोग्य व समतोल आणि कार्यक्षम वापर घडवून आणणे हे या नियोजन आयोगाचे महत्त्वाचे कार्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आहे केंद्र व राज्यांमध्ये नियोजनासंदर्भाने नियोजन आखण्यामध्ये किंवा अंमलबजावणीमध्ये मार्गदर्शन करणे आणि नियोजनासंदर्भाने सल्ला देणे हे या आयोगाचे कार्य होते. सोबतच नियोजनातील जे काही उद्दिष्ट ठरवलेले आहे ते उद्दिष्ट व्यापक दृष्टीने ते वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ठरवण्याचे काम हे आयोग करत असत. आर्थिक विकासातील जे काही अडथळे आहेत त्या अडथळे दूर करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणे हे याचे कार्य दिसून येतो. नियोजनाची जी काही यशस्वी अंमलबजावणी होण्याकरिता आवश्यक अशी यंत्रणा उभी करणे हे या आयोगाच्या जबाबदारीचे काम होते. त्यानंतर आहे राष्ट्रीय उत्पादनात वाढ करणे तसेच उत्पन्न व संपत्तीमधील विषमता कमी करण्यास प्रयत्नशील असणे हे देखील या नियोजन आयोगाचे कार्य आहे. सो आयोग ज्यावर प्रश्न विचारलेला आहे त्यांचा कार्यार्थ या ठिकाणी दिलेला आहे ते तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता. त्यानंतर आहे राष्ट्रीय विकास परिषद. आता नियोजन आयोगासोबत खांद्याला खांदे मिळवून कार्य करणारे विशेषतः पंचवार्षिक योजनेसंदर्भाने तर ती एक विकास परिषद ही महत्त्वाची संस्था आपल्याला दिसून येतो. त्याची जी काही स्थापना आहे ते 6 ऑगस्ट 1952 रोजी झालेली आहे. ही देखील नियोजन आयोगाप्रमाणेच बिगर घटनात्मक आणि बिगर वैधानिक संस्था आहे. नियोजन आयोगाला वेळोवेळी मार्गदर्शन सूचना देणे यासाठी ही राष्ट्रीय विकास परिषद स्थापन झालेली होती. ही नियोजन आयोगापेक्षा वेगळी आणि व्यापक यंत्रणा होती. ओके, नियोजन आयोगापेक्षा व्यापक यंत्रणा ही राष्ट्रीय विकास परिषद होती. याचे अध्यक्ष देखील पंतप्रधान असायचे. इतर सदस्यांमध्ये कॅबिनेट मंत्री आणि राज्यांचे मुख्यमंत्री तसेच केंद्रशासित प्रदेशांचे जे प्रशासक होते आणि नियोजन आयोगाचे काही सदस्य या राष्ट्रीय विकास परिषदेचे सदस्य असायचे. राष्ट्रीय विकास परिषदेची जी काही पुनर्रचना आहे ती 7 ऑक्टोबर 1967 करण्यात आली आणि या पुनर्रचनेनंतर देशातील विकासात्मक धोरण ठरवणारी सर्वोच्च यंत्रणा म्हणून या राष्ट्रीय विकास परिषदेला नवीन दर्जा प्राप्त झाला. या ठिकाणी लक्षात घ्या, जी काही पुनर्रचना घडवण्यात आली 7 ऑक्टोबर 1967 नंतर तर देशातील विकासात्मक धोरण ठरवणारी सर्वोच्च यंत्रणा म्हणून या राष्ट्रीय विकास परिषदेकडे म्हणजे बघितले जाऊ लागले. कार्य कुठले होते तर राष्ट्रीय विकास परिषदेचे जे काही कार्य होते त्याच्यामध्ये नियोजन आयोगाला राष्ट्रीय नियोजन आखण्यासाठी मार्गदर्शन सूचना जाहीर करणे किंवा मार्गदर्शक सूचना देणे हे या राष्ट्रीय विकास परिषदेचे मुख्य कार्य होते. त्यानंतर आहे नियोजन आयोगाद्वारे जे काही योजनांसंदर्भात जो आराखडा तयार करण्यात आलेला आहे त्या आराखड्याचे मूल्यमापन करणे, त्यावर जर काही लूप हॉल्स असतील तर त्यावर टीका टिप्पणी करणे तसेच त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या सुचवणे हे आयोगाचे कार्य होते. सोबतच त्या नियोजनासंदर्भात आलेल्या प्रस्तावावर विचार करून त्याचा स्वीकार करणे आणि त्या योजनांचे परीक्षण करून त्यांना संमती देणे देखील या राष्ट्रीय विकास परिषदेचे कार्य आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे राष्ट्रीय विकासावर परिणाम करणारे जे काही सामाजिक आणि आर्थिक धोरण आहेत त्या धोरणाशी संबंधित उपस्थित होणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांची दखल घेण्याचे काम देखील हे आयोग करीत असे आणि एकंदरीतच परीक्षण करून त्यांचे अहवाल या नियोजन आयोगाला प्रसिद्ध करत असत किंवा नियोजन आयोगाला सोपवत असत. ओके, सो अशा पद्धतीने एकंदरीत नियोजन आयोगाला ड्रायव्हिंग करण्याचे काम किंवा नियोजन आयोगाला कुठल्या मार्गाने जायचं आहे ते आखून देण्याचे काम हे राष्ट्रीय विकास परिषदेचे होते असे तुम्ही सोप्या किंवा साध्या सोप्या भाषेत आपण त्याला म्हणू शकतो. आता सर्वात महत्त्वाची संस्था तुर्तास्तरी म्हणजे आता अजून जी कंटिन्यूमध्ये आहे ती म्हणजे नीती आयोग. नीती आयोग म्हणजे काय तर नीतीचं एकदा फुल फॉर्म विचारलेलं होतं. म्हणजे काय आहे तर नीती म्हणजे काय तर द नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर द ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं याला आपण याचा फुल फॉर्म आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकता तुम्ही.
सो स्थापना कधी झालेली आहे? तर 1 जानेवारी 2015ला या नीती आयोगाची स्थापना झालेली आहे. हे एक थिंक टँक म्हणून कार्य करते. आता थिंक टँक म्हणजे काय? तर थिंक टँक ज्याला आपण मराठीत विचार गट म्हणतो. तर यामध्ये नीती आयोग ही एक नियोजनापेक्षाही केंद्र व राज्य शासनांना जे काही घटनात्मक व तांत्रिक सल्ला पुरवणारी एक वैचारिक संस्था आहे. वैचारिक संस्था म्हणजे थिंक टँक. फक्त त्यावर एखाद्या जर गव्हर्नमेंटनं एखादा प्रस्ताव देशामध्ये इम्प्लिमेंट करायचं ठरवलेलं आहे, तर त्या प्रस्तावावर विचार करून त्या प्रस्तावावर योग्य कुठले निर्णय घ्यायचे किंवा कुठल्या निर्णय जे काही लूपहॉल्स असतील तर त्या निर्णयाला बाजूला सारायचे. अशा पद्धतीने वैचारिक संस्था म्हणजे विचार करणारी संस्था केंद्र राज्याच्या विकासासाठी ध्येय धोरणावर विचार करणारी संस्था म्हणून या नीती आयोगाकडे बघितले जाते आहे. सो सरकारला विविध विकासात्मक विषयांवर शिफारशी प्रदान करणे हे या आयोगाचे महत्त्वाचे कार्य आपण या ठिकाणी आहे असे आपण म्हणू शकतो. तर भारत सरकारला कार्यकारी संस्थांकडून विविध विषयांवर तांत्रिक मार्गदर्शन करणे हे या नीती आयोगाचे प्रमुख कार्य होते. ओके. नीती आयोग हे सहकारात्मक संघराज्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी देखील तयार केलेले होते, ज्यामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये जे काही अर्थव्यवस्थेसंदर्भात किंवा जे आर्थिक अधिकारांसंदर्भात जो काही वादविवाद उपस्थित व्हायच्या ते सोडवण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ज्याला सहकारात्मक राज्यवाद जेणेकरून देशाच्या विकास सोबतच त्या पर्टिक्युलर राज्यांचा देखील विकास घडवून आणता येईल अशा पद्धतीच्या दोन्हींमध्ये बॅलन्स करण्यासाठी म्हणून देखील या नीती आयोग आपले जे काही भूमिका आहे ते बजावत आहे. ओके. सो हे देखील बिगर घटनात्मक म्हणजे राज्यघटनेमध्ये कुठली तरतूद म्हणजे करण्यात आलेली नाही आणि बिगर वैधानिक म्हणजे यासाठी कुठलाही संसदेमध्ये कायदा पारित करून तयार करण्यात आलेलं नाही हे आपल्याला लक्षात येतं. हे बॉटम अप अप्रोच म्हणजे खालून वर विकास प्रक्रिया नेणे अशा पद्धतीने या जो नीती आयोग आहे त्या नीती आयोगाचा मुख्य भर होता किंवा स्वरूप एकंदरीत आपल्याला दिसून येतो. तर आता आपण टॉप डाऊन अप्रोच आणि बॉटम अप अप्रोच म्हणजे काय होतं ते बघूया. तर बॉटम अप अप्रोच म्हणजे काय? तर जे काही बॉटम अप अप्रोच आहे ते याच्यामध्ये अर्थव्यवस्थेचा जो विकास प्रक्रिया आहे तो केंद्राकडून राज्यांकडून जिल्हा लेवलवर, जिल्ह्यावरून तालुका पातळीवर आणि तालुक्यावरून गाव पातळीवर अशी एकंदरीत योजनेची जी काही प्रक्रिया आहे ती राबवली जात असे. तर त्याला आपण टॉप डाऊन अप्रोच असे म्हणतो. ओके. जे नियोजन आयोगाचे स्वरूप आपल्याला दिसून येतो. ओके. मात्र जे काही नीती आयोग आहे तर नीती आयोगाचा जो काही बॉटम अप अप्रोच तर बॉटम अप अप्रोचमध्ये नीती आयोग पहिल्यांदा विलेजचा विचार करायचा म्हणजे गावाचा विचार करायचा. त्यानंतर गावात विकास घडल्याचं कशा पद्धतीने घडेल किंवा गावातील लोकांना रोजगार कसे प्राप्त होईल किंवा एकंदरीत विकास कसा घडून येईल. त्यानंतर तालुका स्तरावर कुठले बदल घडवायचे. त्यानंतर जिल्हा स्तरावर, डिस्ट्रिक्ट लेवलवर, त्यानंतर राज्य स्तरावर, ओके, स्टेट लेवलवर अशा पद्धतीने खालून वर विकास प्रक्रिया राबवण्याची जी जबाबदारी आहे ते या नीती आयोगावर किंवा या आयोगाने स्वीकारलेली आहे. सो यालाच आपण टॉप डाऊन अप्रोच आणि बॉटम अप अप्रोच किंवा टॉप डाऊन अप्रोच आणि बॉटम अप अप्रोच असे आपण म्हणत असतो. ओके. होप सो तुम्हाला ते टॉप डाऊन अप्रोच आणि बॉटम अप अप्रोच हे लक्षात आलेलं असेल किंवा समजलेलं असेल. तर रचना कशी असते या नीती आयोगाची? तर याचे जे अध्यक्ष असतात ते पंतप्रधान हे अध्यक्ष असतात. सध्या कोण आहेत? तर नरेंद्र मोदीजी हे आपल्या नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष एक पंतप्रधानाद्वारे नियुक्त उपाध्यक्ष असतात. सध्या 2024मध्ये सुमन के बेरी हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आणि पदसिद्ध सदस्य 4 पदसिद्ध सदस्य असतात ज्यामध्ये गृहमंत्री, संरक्षण मंत्री, वित्त मंत्री आणि कृषी मंत्री हे 4 जे काही सदस्य आहेत ते मंत्री पद भूषवलेले जे सदस्य या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सध्या BVR सुब्रमण्यम ज्याला आपण नीती आयोगाचे CEO म्हणतो. तर सध्या कार्यरत कोण आहेत? तर BVR सुब्रमण्यम. ओके. आता नीती आयोगाचे जे मुख्य कार्य आहे ते बघूयात. तर नीती आयोगाच्या कार्यामध्ये आपल्याला दिसून येतो की
विकास प्रक्रियेमध्ये योग्य दिशा आणि धोरणात्मक आदाने पुरवणे. सरकारला राष्ट्रीय विकास किंवा भारताच्या जेव्हा विकास प्रक्रिया राबवली जात आहे, तर या विकास प्रक्रियेमध्ये मग ते इकॉनॉमिक संदर्भाने असो किंवा सामाजिक संदर्भाने असो किंवा राष्ट्रीय किंवा भांडवली संदर्भाने किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय संदर्भाने किंवा पर्यावरणीय दृष्ट्या एखादी प्रक्रिया आपण विकास प्रक्रिया राबवतात, तर अशा वेळेस जे काही सरकारने मांडलेला प्रस्ताव आहे, त्या प्रस्तावावर विचार करून त्या संदर्भाने योग्य असे आपले आदाने किंवा इनपुट देण्याचे काम या नीती आयोगाचे आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे सर्वसमावेशक दृष्टीने विचार करून लैंगिक, जातीय व आर्थिक असमानता विचारात घेऊन उपाययोजना ठरवण्याचे कार्य या नीती आयोगाकडे देण्यात आलेले आहे. विकासाबरोबरच पर्यावरणावर सुद्धा लक्ष देऊन पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता पर्यावरणीय आणि पारिस्थितिकीय संपत्तीचे जतन करण्याची जबाबदारी आणि त्या संदर्भाने उपाययोजना सुचवण्याचे कार्य हे नीती आयोग करीत असतो. विकासात्मक प्रक्रियेचे देखरेख व मूल्यमापन करण्याचे कार्य देखील या नीती आयोगाचे मुख्य कार्य आहे. ओके, सकारात्मक आणि स्पर्धात्मक संघटन अशा पद्धतीने या सकारात्मक आणि संघटन ज्याला कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, सो केंद्र आणि राज्यांमध्ये जे काही आर्थिक जे काही संबंध आहे ते व्यवस्थित समतोल साधणे किंवा समतोल स्थिती घडवून आणणे हे या नीती आयोगाचे कार्य आपण या ठिकाणी देखील समजू शकतो. त्यानंतर आहे अंतर्गत सल्लागार एखाद्या गोष्टीमध्ये किंवा एखाद्या डेव्हलपमेंट प्रोसिजर राबवत आहात, पर्टिक्युलर एखाद्या प्रायव्हेट फर्मला देखील सल्लागार म्हणून त्यांना सल्ला देऊ शकतात, एखाद्या कंपनीला ते निर्देश देऊ शकतात. त्यानंतर आहे विवाद निराकरण, जे विकासासंदर्भात वेगवेगळे जे प्रकरण आहे त्या प्रकरणासंदर्भात जे काही निराकरण करण्याचे काम यांच्याकडे नीती आयोगाकडे केले जात आहे. त्यानंतर तंत्रज्ञान अद्ययावतीकरण म्हणजे तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी जे काही डेव्हलपमेंट्स होत आहेत त्या संदर्भाने निर्णय घेण्याचे कार्य किंवा त्या संदर्भाने सल्ला देण्याचे कार्य हे नीती आयोग करीत असतो. ओके, सो या ठिकाणी एक लक्षात ठेवा, नीती आयोग हे एक थिंक टँक आहे जे फक्त शासनाने एखादा प्रस्ताव किंवा शासनाने विकासात्मक धोरण मांडलेलं आहे देशाच्या विकासासाठी, तर त्यावर विचार करून योग्य सुनियोजनबद्ध अशी विकास प्रक्रिया किंवा विकास प्रणाली तयार करून शासनाला देणे हे या नीती आयोगाची प्रमुख जबाबदारी आहे. सोबतच कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ज्याला सहकारात्मक संघराज्य व्यवस्था आहे ते टिकवून ठेवण्याचे कार्य हे नीती आयोग करीत असतो. ओके, सो जे सुरुवातीला म्हणजे पहिले जेव्हा 2015 मध्ये नीती आयोग स्थापन झाले होते, तर त्याचे अध्यक्ष होते नीती आयोगाचे पंतप्रधान हे होते. उपाध्यक्ष म्हणून अरविंद पनगारिया, जे सध्या 2024 मध्ये यांची 16व्या वित्त आयोगासाठी अध्यक्ष म्हणून या अरविंद पनगारिया यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर आहे पहिले जे काही CEO होते ते सिंधुश्री खुल्लर हे या पहिल्या नीती आयोगाचे CEO म्हणजेच काय तर मुख्य कार्यकारी अधिकारी होते. हे इतके लक्षात ठेवा. ओके, कदाचित याच्यावर जे पहिले आहेत त्यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. सो अशा पद्धतीने आपण नीती आयोग, नियोजन आयोग आणि विकास परिषद बघितलेलं आहे. सो नीती आयोगाचे जे काही सदस्य असतात त्याच्यामध्ये शासकीय परिषदेमध्ये त्यांचे वेगवेगळे म्हणजे विभाग करण्यात आलेले आहे. वेगवेगळ्या सबसेक्शनमध्ये सदस्यांना डिवाईड करण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये शासकीय परिषद यांच्यात सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल असतात. प्रादेशिक परिषदामध्ये प्रादेशिक परिषदेमध्ये जे काही राज्य आणि प्रदेशासंदर्भात समस्या विषय निराकरण करण्यासाठी जे काही अनुभवी किंवा तज्ञ गटांची नियुक्ती या प्रादेशिक परिषदेमध्ये केली जातो. आणि काही विशेष आमंत्रित सदस्य असतात, जे विशेष ज्ञान असणारे व्यक्ती आहेत किंवा तज्ञ व्यक्ती आहेत, त्यांना या नीती आयोगाच्या फोरममध्ये विशेष आमंत्रित सदस्य म्हणून त्यांना नियुक्ती दिली जाते. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे जे स्ट्रक्चर आहे ते आताच बघितलेलं आहे, ते बघू शकता. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, आयोगाने जर प्रश्न विचारला की पूर्णवेळ सदस्य किती असतात, तर 5 असं ॲन्सर तुम्ही देऊ शकता जर ऑप्शनमध्ये 5 असलं तर, कारण हे डायरेक्ट स्टेट बोर्डमधून घेतलेलं आहे, त्यामुळे आपण ऑथेंटिक ते रिसोर्सेस रेफर करू शकतो. ओके, सो पूर्णवेळ सदस्य किती असतात, तर 5 सदस्य या नीती आयोगामध्ये असतात आणि किमान 2 सदस्य या नीती आयोगामध्ये अर्धवेळ सदस्य म्हणून कार्य करत असतात. ओके, सो हे सदस्यांची जी काही रचना आहे ती लक्षात ठेवा. आता नीती आयोग आणि नियोजन आयोगामध्ये जे काही फरक या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे, जे स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे ते बघूयात. नियोजन मंडळाची स्थापना आपण बघितलं 15 मार्च 1950 मध्ये. ॲट द सेम टाईम नीती आयोग जी स्थापना आहे ती 1 जानेवारी 2015 मध्ये.
नियोजन आयोग हे मंत्रालय व राज्य सरकारला निधी पुरवित असे. ओके. तर नीती आयोग हे एक थिंक टँक आहे जे निधींचा पुरवठा वित्त मंत्रालयामार्फत पुरवला जातो. म्हणजे नियोजन आयोग जेव्हा पंचवार्षिक योजना राबवित असे तर नियोजन आयोग हे एखाद्या मंत्रालयाला किंवा राज्य सरकारला त्या पर्टिक्युलर राज्यामध्ये नियोजन म्हणजे त्या योजना राबवण्यासाठी निधीची पुरवठा करीत असे. मात्र अशा पद्धतीची निधीची पुरवठा हे नीती आयोग करीत नसून ते वित्त मंत्रालयाद्वारे केली जाते. ओके. त्यानंतर आहे राज्याची भूमिका राष्ट्रीय विकास परिषदेपुरती मर्यादित ठेवून म्हणजे नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलपुरती हे मर्यादित होते आणि वेगवेगळ्या बैठकांमार्फत त्यांच्याशी संवाद करून पंचवार्षिक योजना राबवणे हे या नियोजन आयोगाची मुख्य भूमिका आपल्याला दिसून येतो. तर राज्य सरकारची भूमिका या नीती आयोगाच्या संदर्भात नियोजन मंडळापेक्षा जास्त व महत्त्वाची असणे अपेक्षित आहे. त्यानंतर आहे सचिव आणि सदस्य नेहमी प्रक्रियेद्वारे नियुक्त होतात. तर या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती पंतप्रधानांद्वारे केली जाते. त्यानंतर नियोजन आयोगाकडे अर्धवेळ काम करणाऱ्या सदस्यांची तरतूद नव्हती. ओके. नियोजन आयोगामध्ये अर्धवेळ काम करणाऱ्या सदस्यांची तरतूद नव्हती. मात्र नीती आयोगाकडे अर्धवेळ देखील सदस्य नीती आयोगामध्ये आपल्याला दिसून येतात. नियोजन आयोगाकडे असलेला अध्यक्ष, सचिव, सदस्य हे पूर्णवेळ काम करणारे सदस्य होते. तर या ठिकाणी आपल्याला अध्यक्ष, उपाध्यक्ष हे पूर्णवेळ काम करणारे सदस्य, अर्धवेळ काम करणारे सदस्य आणि सचिव पदाचे काही कार्यकारी अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असं एकंदरीत स्ट्रक्चर किंवा रचना या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आता नियोजन आयोगाचे जे काही राज्यांसाठी धोरणे लागू करणे आणि प्रकल्पांना मंजुरी देऊन निधीचे वाटप करण्याचे काम हे नियोजन आयोग करीत असे. मात्र नीती आयोगाला केवळ विचारविनिमय करणारा गट असून म्हणजे नीती आयोग फक्त विचारविनिमय करू शकतो. ओके. धोरण बनवण्याचा अधिकार यांना नाही आहे. ओके. सो ज्याप्रमाणे नियोजन आयोगाला धोरण आखण्याचा अधिकार होता त्याप्रमाणे नीती आयोगाला धोरण आखण्याचा अधिकार नाही आहे. हे लक्षात आपल्याला असणे अपेक्षित आहे किंवा माहिती असणे अपेक्षित आहे. सो अशा पद्धतीने आपण नियोजन आयोग, नीती आयोग या ठिकाणी बघितलेलं आहे. एकंदरीतच जे काही पंचवार्षिक योजना आहे ते आपण सविस्तर टू द पॉईंट एक्झाम ओरिएंटेड आपण सविस्तर बघितलेलं आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 सेक्शनमध्ये आपण ते बघितलेलं आहे. पार्ट 1मध्ये आपण पहिली पंचवार्षिक योजना ते 7वी पंचवार्षिक योजनापर्यंत आपण बघितलेलं आहे. जे विशेषतः 1991 आधीचे जे काही रिफॉर्म्स आहेत किंवा जे काही पंचवार्षिक योजना आहेत ते त्या पार्ट 1मध्ये बघितलेलं आहे. आणि पार्ट 2मध्ये 1991 नंतर जे पंचवार्षिक योजना राबवली आणि अर्थव्यवस्थेमध्ये जे काही बदल घडून आले त्याच्या अनुषंगाने हे पार्ट 2 या ठिकाणी आपण समाप्त केलेलं आहे. सो अशा पद्धतीने आपण पंचवार्षिक योजनेसंदर्भात जे राज्यसेवा पूर्व परीक्षेत असो की मुख्य परीक्षा असो की कंबाईनची कुठलीही परीक्षा असो त्यावर आपला जर हे व्हिडिओ व्यवस्थित बघितलं तर नक्कीच आपल्याला त्या प्रश्नापर्यंत किंवा त्या प्रश्नाला टॅकल करण्यास आपल्याला मदत होईल इतकी म्हणजे याची खात्री देतो. सो आता पुढच्या व्हिडिओमध्ये जे काही उरलेले जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने अर्थशास्त्र ते बघूयात आणि काही नवीन विषयासंदर्भाने आपण नवीन टॉपिक सुरू करूयात. ओके. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला या लेक्चरची PDF हवी असेल तर या टेलिग्राम चॅनलमध्ये या पंचवार्षिक योजनेसंदर्भाने सविस्तर PDF जे पहिल्या पार्ट 1 आणि पार्ट 2चे दोन्हीचे PDF मर्ज करून या ठिकाणी उपलब्ध होऊन जाईल. ओके. सो टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुम्हाला या ठिकाणी ते PDF उपलब्ध होईल. सो थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.